मित्रांनो, आज आपण ज्या विषयाबद्दल बोलणार आहोत तो विषय सध्या सोशल मीडियावर गावोगावच्या चर्चेत आणि अनेकांच्या मनात मोठा प्रश्न बनून फिरत आहे. कारण प्रसिद्ध कीर्तनकार म्हणून ओळखले जाणारे निवृत्ती महाराज इंदुरीकर म्हणजेच इंदुरीकर महाराज यांच्या कुटुंबाबद्दल अचानक एक बातमी समोर आली आणि लोकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला की महाराजांच्या मुलीचं लग्न काही दिवसातच मोडल का? खरंच एवढ्या लवकर या नात्यात तणाव निर्माण झाला का? आणि यामागचं खरं कारण नेमकं काय आहे? कारण महाराज हे केवळ एक कीर्तनकार नाहीत, तर महाराष्ट्रात लाखो लोक त्यांना आदर्श मानतात. त्यांच्या कीर्तनातून लोकांना संस्कार, कुटुंबाची किंमत आणि योग्य जीवन जगण्याचा संदेश मिळतो. त्यामुळेच जेव्हा त्यांच्या घराबद्दल अशी चर्चा सुरू झाली तेव्हा अनेकांना धक्का बसला. काहींनी सोशल मीडियावर वेगवेगळ्या गोष्टी सांगायला सुरुवात केली. कुणी म्हणाले की लग्नात काहीतरी गंभीर वाद झाला, कुणी म्हणाले की जावयाच्या स्वभावामुळे समस्या निर्माण झाली, तर काही लोकांनी तर इतकंही बोलायला सुरुवात केली की महाराजांच्या जावयामध्ये काही वाईट सवयी आहेत का? आणि इथूनच या चर्चेची सुरुवात झाली. पण मित्रांनो, एखाद्या कुटुंबाबद्दल अफवा पसरवणं किती सोपं असतं हे आपण रोज पाहतो. कारण एक छोटीशी बातमी किंवा अपूर्ण माहिती सोशल मीडियावर आली की ती काही मिनिटातच मोठी चर्चा बनते. अगदी तसंच काहीसं या प्रकरणात झालं असं अनेकांना वाटतंय. कारण काही लोकांनी सांगितलं की लग्नानंतर काही दिवसातच दोन्ही कुटुंबांमध्ये मतभेद झाले, तर काहींच्या मते अजूनही हे नातं पूर्णपणे तुटलेलं नाही आणि फक्त काही गैरसमज निर्माण झाले आहेत. आणि हे गैरसमज इतके मोठे झाले की लोकांनी त्यावर वेगवेगळे अंदाज लावायला सुरुवात केली. विशेषतः महाराजांसारख्या मोठ्या व्यक्तीच्या घराबद्दल अशी बातमी आली की लोकांची उत्सुकता अजून वाढते. कारण लोकांना नेहमीच प्रसिद्ध लोकांच्या आयुष्यात काय घडतंय हे जाणून घ्यायची उत्सुकता असते. आणि याच उत्सुकतेमुळे कधीकधी साधी गोष्टही खूप मोठी बनते. काही लोक म्हणतात की महाराजांच्या जावयाबद्दल काही चर्चा सुरू आहे आणि त्याच्या वागण्यामुळे घरात तणाव निर्माण झाला. तर काही लोक म्हणतात की हे सगळं फक्त सोशल मीडियावर तयार झालेलं वातावरण आहे आणि त्यात फारसं सत्य नाही. पण खरा प्रश्न असा आहे की जर खरंच काही समस्या असेल तर ती इतक्या लवकर का निर्माण झाली? कारण लग्न म्हणजे दोन कुटुंबांचं. त्यात समजूतदारपणा आणि संयम खूप महत्त्वाचा असतो. आणि जेव्हा एखादं नातं सुरुवातीपासूनच चर्चेत येतं तेव्हा त्या नातं असतं नात्यावर अजूनच दबाव येतो. आणि कदाचित हाच दबाव या प्रकरणातही कारणीभूत ठरला असेल का, असा प्रश्न काही जण विचारत आहेत. कारण अनेक वेळा आपण पाहतो की लोकांच्या अपेक्षा खूप मोठ्या असतात आणि त्या अपेक्षा पूर्ण न झाल्या की छोट्या गोष्टीही मोठ्या वादात बदलतात. त्यामुळेच काही जण म्हणतात की कदाचित हे फक्त काही दिवसांचं तणावाचं वातावरण असू शकतं आणि नंतर सगळं पुन्हा सुरळीत होऊ शकतं. पण दुसरीकडे काही लोकांचा दावा आहे की परिस्थिती इतकी सोपी नाही आणि त्यामागे काही गंभीर कारणं असू शकतात. कारण सत्य नेमकं काय आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही आणि जेव्हा सत्य अस्पष्ट असतं तेव्हा अफवा अधिक वेगाने पसरतात. त्यामुळेच आज आपण या संपूर्ण प्रकरणाकडे शांतपणे आणि समजून घेण्याच्या दृष्टीने पाहणार आहोत. कारण अनेक वेळा सोशल मीडियावर दिसणारी गोष्ट पूर्ण सत्य नसते आणि खऱ्या आयुष्यातील परिस्थिती खूप वेगळी असू शकते. आणि कदाचित या प्रकरणातही तसंच काही असू शकतं. पण पुढे जे काही समोर येत आहे ते ऐकल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल की या सगळ्या चर्चेची सुरुवात नेमकी कशी झाली आणि लोकांनी कोणत्या गोष्टींवरून इतके मोठे निष्कर्ष काढायला सुरुवात केली. आणि पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की या संपूर्ण प्रकरणामागे नेमकं कोणतं कारण सांगितलं जात आहे आणि का काही लोक म्हणत आहेत की असा जावई कोणाच्या नशिबाला येऊ नये. इंदुरीकर महाराजांच्या कुटुंबाबद्दल अचानक सुरू झालेल्या चर्चेमुळे लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. पण आता आणखी एक वेगळं वळण मिळतं. कारण काही लोकांनी असा दावा करायला सुरुवात केली की महाराजांच्या जावयाच्या काही सवयींबद्दल चर्चा होत आहे आणि त्याच्यात सर्वात जास्त बोललं जातंय ते म्हणजे तो नशा करतो का, असा प्रश्न. पण मित्रांनो, इथे एक गोष्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे की सोशल मीडियावर एखादी गोष्ट एकदा व्हायरल झाली की ती किती खरी आहे हे तपासण्याआधीच लोक ती पुढे पाठवायला सुरुवात करतात. आणि याच कारणामुळे अनेकदा एखाद्या व्यक्तीबद्दल चुकीची प्रतिमा तयार होते.
काही लोक म्हणतात की जावयाच्या वागण्यामुळे घरात काही तणाव निर्माण झाला, तर काही जण म्हणतात की या सगळ्या गोष्टी अतिशयोक्ती करून सांगितल्या जात आहेत. कारण अनेक वेळा कुटुंबातील छोट्या मतभेदांनाही लोक मोठ्या वादासारखं दाखवतात. आणि जेव्हा त्या कुटुंबात एखादी प्रसिद्ध व्यक्ती असते, तेव्हा ही चर्चा आणखी वेगाने पसरते, कारण लोकांना त्या गोष्टीत जास्त रस वाटतो. काही लोक तर इतकंही म्हणू लागले की महाराजांच्या मुलीच्या आयुष्यात अचानक मोठा धक्का बसला आहे. पण याबद्दल अधिकृतपणे कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचं सत्य अजूनही पूर्णपणे समोर आलेलं नाही. पण या चर्चेमुळे एक गोष्ट नक्की लक्षात येते की समाजात अजूनही लोकांना दुसऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप उत्सुकता असते, आणि कधीकधी ही उत्सुकता अफवांमध्ये बदलते. काही लोकांनी तर इतकंही म्हटलं की जर खरंच एखाद्या व्यक्तीच्या स्वभावात किंवा सवयींमध्ये समस्या असेल, तर ते लग्नानंतर लगेच समोर येऊ शकतं, कारण लग्नानंतरच दोन व्यक्ती एकमेकांना खऱ्या अर्थानं समजायला लागतात आणि त्या काळातच अनेक गोष्टी स्पष्ट होतात. त्यामुळे काही जण असा अंदाज लावत आहेत की कदाचित काही गोष्टी लग्नानंतर समोर आल्या असतील, ज्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये तणाव निर्माण झाला असेल. पण हे फक्त अंदाज आहेत, कारण कोणत्याही कुटुंबाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल पूर्ण सत्य बाहेर येणं खूप कठीण असतं, आणि अनेक वेळा त्या गोष्टी कुटुंबातच मिटवल्या जातात. त्यामुळेच काही जण म्हणतात की या प्रकरणातही कदाचित दोन्ही कुटुंब शांतपणे हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतील. पण दुसरीकडे काही लोकांची भाषा खूप कठोर झाली आहे, आणि ते थेट असं म्हणत आहेत की असा जावई कोणाच्या नशिबाला येऊ नये. आणि हीच गोष्ट या संपूर्ण प्रकरणाला अजूनच भावनिक बनवते. कारण जेव्हा एखाद्या मुलीच्या आयुष्याबद्दल अशी चर्चा होते, तेव्हा लोकांना तिच्याबद्दल सहानुभूती वाटू लागते. पण त्याच वेळी दुसऱ्या बाजूचं सत्य काय आहे हेही समजून घेणं तितकंच महत्त्वाचं असतं. कारण एखाद्या व्यक्तीबद्दल केवळ अफवांवर विश्वास ठेवणं योग्य नसतं, आणि कदाचित या प्रकरणातही अनेक गोष्टी अजून स्पष्ट व्हायच्या बाकी आहेत. आणि याच कारणामुळे लोक अजूनही या कथेकडे उत्सुकतेने पाहत आहेत. कारण प्रत्येकाला जाणून घ्यायचं आहे की पुढे नेमकं काय होणार आहे. हे नातं खरंच तुटण्याच्या मार्गावर आहे का, की काही दिवसांनी सगळं पुन्हा सुरळीत होणार आहे. आणि मित्रांनो, पुढच्या भागात आपण सर्वात महत्त्वाचा आणि भावनिक भाग पाहणार आहोत, ज्यामुळे या सगळ्या चर्चेला एक वेगळंच वळण मिळालं आहे. मित्रांनो, आता आपण शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे येतो. कारण अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या चर्चेमुळे लोकांच्या मनात एकच प्रश्न आहे की खरं सत्य काय आहे, आणि या नात्याचं पुढे काय होणार आहे. काही लोक अजूनही म्हणतात की ही फक्त अफवांची मालिका आहे आणि वास्तवात परिस्थिती तितकी गंभीर नाही. तर काही जणांना वाटतं की या प्रकरणात खरंच काहीतरी गंभीर घडलं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की कोणत्याही कुटुंबाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बाहेरून पूर्ण चित्र दिसत नाही. कारण प्रत्येक घरात काही समस्या असू शकतात, आणि त्या नेहमीच सार्वजनिकपणे सांगितल्या जात नाहीत. त्यामुळेच अनेक वेळा लोक जे ऐकतात तेच सत्य आहे असं मानतात. पण वास्तव त्याहून वेगळं असू शकतं, आणि कदाचित या प्रकरणातही तसंच काही असू शकतं. कारण महाराजांनी त्यांच्या कीर्तनातून नेहमीच कुटुंबाची एकता, समजूतदारपणा आणि संयम याबद्दल संदेश दिला आहे. त्यामुळे त्यांच्या घरात जर काही समस्या आली असेल, तर तीही समजूतदारपणे सोडवण्याचा प्रयत्न होत असेल, अशी आशा अनेक लोक व्यक्त करत आहेत. पण दुसरीकडे सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेमुळे या प्रकरणाला अजूनच भावनिक रंग मिळाला आहे. कारण लोक सतत वेगवेगळे प्रश्न विचारत आहेत. काही जण म्हणतात की महाराजांच्या मुलीच्या आयुष्याबद्दल सहानुभूती ठेवायला हवी, तर काही जण म्हणतात की कोणत्याही निष्कर्षावर पोहोचण्याआधी पूर्ण सत्य समोर येणं गरजेचं आहे. आणि हीच गोष्ट अजूनच रोचक बनवते, कारण प्रत्येकाला वाटतं की आता पुढे काहीतरी मोठं समोर येणार आहे. पण खरं पाहिलं तर अनेक वेळा अशा गोष्टी शांतपणे कुटुंबातच मिटवल्या जातात, आणि बाहेर त्याबद्दल फारसं बोललं जात नाही. त्यामुळे कदाचित काही दिवसांनी ही चर्चा आपोआप थांबेल आणि लोक दुसऱ्या विषयावर बोलायला लागतील. पण सध्या मात्र या प्रकरणामुळे अनेकांच्या मनात उत्सुकता आणि चिंता दोन्ही निर्माण झाल्या आहेत. आणि मित्रांनो, या संपूर्ण कथेतून एक महत्त्वाचा धडा मिळतो. तो म्हणजे कोणत्याही अफवेवर लगेच विश्वास ठेवू नये.
कारण एखाद्या कुटुंबाच्या आयुष्याबद्दल चुकीची माहिती पसरवणं त्या कुटुंबासाठी खूप वेदनादायक ठरू शकतं. त्यामुळे आपण नेहमीच संयम ठेवून आणि पूर्ण माहिती मिळाल्यानंतरच मत बनवायला हवं. आणि कदाचित काही दिवसांनी या प्रकरणाचं खरं सत्य समोर येईल. आणि तेव्हा लोकांना समजेल की जे काही ऐकलं जात होतं त्यात किती तथ्य होतं आणि किती अफवा. पण तोपर्यंत एकच गोष्ट लक्षात ठेवायला हवी की प्रत्येक नातं टिकण्यासाठी समजूतदारपणा आणि विश्वास खूप महत्त्वाचा असतो. आणि जेव्हा हे दोन गोष्टी मजबूत असतात तेव्हा कोणतीही अडचण कायमची राहत नाही मित्रांनो. जर तुम्हाला अशा आणखीन सत्य घटनांमागचं वास्तव जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.